नमस्कार माझ्या बालदोस्तांनो, मी दीपाली पाटील माझ्या E2A अर्थातच एज्युकेशन टूल या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मॅथमॅटिक्समधला असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर हा भाग बघत आहोत. तर तत्पूर्वी मी तुमच्यासाठी संख्या लिहिते. सपोज दिस इज 300. वाचत चला, संख्या काय लिहिलेली आहे. 352, 9, 805 and this one is 509. आता हे 4 नंबर्स तुमच्यासमोर लिहिलेले आहेत आणि यांची अरेंजमेंट आपल्याला इन द ऑर्डर ऑफ असेंडिंग अँड डिसेंडिंग ऑर्डर करायची आहे. तत्पूर्वी तुम्हाला समजवण्यासाठी या पद्धतीने असा एखादा डोंगर असतो आणि सपोज इथे उंच इथे डोंगरावरती एक छोटंसं मंदिर आहे. सपोज करतोय आपण फक्त एक छोटंसं मंदिर इथे आहे सपोज. आणि मग या मंदिरावर जर उंचावर जायचं आहे तर इथे आपल्याला काय करावे लागणार आहेत, पायऱ्या. उंच डोंगरावर चढताना पण आपल्याला काय लागत असतात मुलांनो, पायऱ्या. डायरेक्ट उड्डाण करून जाऊ शकतो का आपण, नाही. येते लक्षात. मग आपण स्टेप बाय स्टेप जातो, चढत जातो आपण. एखाद्या उंच डोंगरावरती, एखाद्या उंच बंगल्यामध्ये, घरामध्ये पायऱ्या, ओटा असेल, उंच पायऱ्या असतील तर पायऱ्या चढत जातो आपण. मग सुरुवातीला अगदी लहान पायरी असते, छोटी पायरी असते. मग तसं इथे संख्यांपैकी सगळ्यात लहान पायरी म्हणजे संख्या. लहान पायरीवर आपण पाय ठेवू. मग नंतर याच्यापेक्षा थोडीशी मोठी, मग थोडीशी मोठी 352 है ना, थोडीशी मोठी संख्या. चढता क्रम म्हणजे याच पद्धतीने संख्या पण लावायच्या असतात की पहिले सगळ्यात लहान, मग थोडी मोठी, मग मोठी आणि मग सगळ्यात मोठी. मग 352 नंतर नंबर येतो 509चा आणि मग सगळ्यात मोठी आहे 805. हा असेल आपला चढता क्रम. मग इथे असेंडिंग ऑर्डर आपण अशी लावू. असेंडिंग ऑर्डर in the way that